जागा वाटपासंदर्भात रात्री उशिरापर्यंत वर्षा बंगल्यावर खलबत झाल्याचं कळतंय। जागा वाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे आणि आज शिंदेंच्या शिवसेनेच्या 8 उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे। आता कोणाला तिकीट मिळणार, कोणाचं तिकीट कापलं जाणार याकडे निश्चित राजकीय वर्तुळासह सामान्य जनतेचं सुद्धा लक्ष असेल। जागा वाटपासंदर्भात चित्र स्पष्ट झालेलं आहे। कालच्या बैठकीमुळे असं समजतंय रात्री उशिरापर्यंत वर्षा बंगल्यावर या संदर्भात खलबत चालली। आता आज जेव्हा शिंदेंच्या शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारांची यादी घोषित होईल तेव्हा नेमकं कोणाला संधी दिली जाते, कोणाला डच्चू मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल। प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। पंकज, काय नेमकं घडू शकतं? ही 8 नावं नेमकी कुठली असू शकतात याबाबत काही संकेत मिळतात का? 8 नावं ज्या जागांवरती कुठलाही वाद नाहीये, जी क्लिअर जागा आहेत त्या जागांची घोषणा आज होण्याची शक्यता आहे। याचं पहिलं कारण म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये, नेत्यांमध्ये सुद्धा एक अस्वस्थता आहे की नावं काय जाहीर केली जात नाहीत आणि म्हणून ही नावं जाहीर केली जातील। आपण बघतो मिठाचा खडा यापूर्वीच पडलेला आहे। अमरावतीमध्ये अभिजित अडसूळ यांची भूमिका आपण बघितलेली आहे। कुठेतरी विजय शिवतारे यांना शांत करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, मात्र प्रथमदर्शनी शिवतारे जरी शांत वाटत असले तरी यांचा यापूर्वीचा आवेश बघता नक्की ते शांत होतील का हाच प्रश्न आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा जी आहे ती नारायण राणे यांना देणार हे जवळजवळ नक्की आहे। त्यामुळे उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची भूमिका काय असणार हे महत्वाचं आहे। नाशिकची जागा छगन भुजबळांना गेल्यामुळे पुन्हा तिकडे हेमंत गोडसेंचं काय, आज सगळ्या गोष्टींच्या अडचणी आहेत। त्यामुळे ही 8 नावं जी आहेत ती अत्यंत काळजीपूर्वक, ज्या नावांची काहीही कॉन्ट्रोवर्सी नाही, जी नावं एकदम क्लिअर आहेत ती नावं जाहीर केली जातील। याच्यामध्ये आणखीन एक नाव ऍड करू शकतो, यवतमाळ माशिम शिंदे गटामध्ये स्पर्धा आहे, भावना गवळी असतील किंवा संजय राठोड। त्यामुळे ज्या नावाने कुठलाही वाद नाही अशी नावं घोषित केली जाऊ शकते। जी पंकज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। प्रतिनिधी निकेश शार्दूल सुद्धा आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याशी सुद्धा या संदर्भात बोलूया। निकेश, आपण बघतोय आता 8 नावांची आज घोषणा होऊ शकते असं समजतंय। या 8 नावांमध्ये कल्याण संदर्भातला महत्त्वाचा निर्णय असणार का? तिथे नेमकं काय चित्र पाहायला मिळतंय? नक्कीच आपण जर पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं विद्यमान खासदार राजन विचारे यांनाच त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि ही उमेदवारी दिल्याच्या नंतर राजन विचारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आजपासून प्रचाराला सुरुवात केलेली आहे। मुख्य म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये, मग त्यामध्ये कल्याण लोकसभेची जागा असेल किंवा ठाणे लोकसभेची जागा असेल, त्यावरती उमेदवार अजून देखील निश्चित केलेला नाहीये, अजून देखील उमेदवार शिंदेंना मिळालेला नाहीये। त्यामुळे राजन विचारेंच्या समोर कोण नेमका उमेदवार असेल हे अजून देखील निश्चित नाहीये। रवींद्र फाटक यांचं नाव जरी चर्चेत असलं तरी जाहीररित्या त्यांचं नाव अजून डिक्लेअर करण्यात आलेलं नाहीये। तर दुसरी जागा आहे ती कल्याण लोकसभेची। तर कल्याण लोकसभेच्या जागेवरती खासदार श्रीकांत शिंदे जे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आहेत त्यांनाच ती उमेदवारी दिली जाते का? कारण त्या जागेवर भाजप देखील आग्रही आहे आणि ठाणे लोकसभेच्या जागेवर देखील भाजप आग्रही आहे। त्यामुळे ठाणे आणि कल्याण ही दोन्ही जागा ज्या आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेच्या जागा आहेत। त्यामुळे आता शिंदेच्या शिवसेनेलाच ती जागा मिळते किंवा का भाजपला ही जागा मिळते ते पाहणं गरजेचं राहणार आहे। पण जर आपण पाहिलं तर शिंदेची ताकद जी आहे ती या ठिकाणी मोठी असली तरी भाजपचे आमदार जे आहेत ते प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात आहेत। त्यामुळे भाजप या दोन्ही जागांवरती दावा करताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आज जर नावांची घोषणा होत असली तर नेमकं नाव कोणाचं डिक्लेअर होतं हे तिथंच पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र ठाणे असेल किंवा कल्याण लोकसभेची ही जर जागा जर पाहिली तर शिंदेविरुद्ध जो कोणी बलाढ्य उमेदवार असेल ती असेल, मात्र ठाण्याची जर जागा पाहिली तर शिंदेविरुद्ध राजन विचारे अशी मोठी लढत जी आहे ती पाहायला मिळणार आहेत। कारण शिवसेनेमध्ये 2 गट पडल्यानंतर पहिल्यांदा 2 शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणी असू शकतात। त्यामुळे उमेदवार की कोणाला कौल देतात ते पाहणं गरजेचं राहणार आहे। राजन विचारे हे मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातले एकटेच विरोधक आहेत, मात्र महाविकास आघाडीचे जे अनेक नेते जे आहेत ते त्यांना पाठबळ देताना आपल्याला पाहायला मिळतात। आज जी यादी जाहीर होणार आहे अधिकृत उमेदवारांची, त्याच्यात नेमकं काय घडतंय, कुठली नावं समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।